घ्या, शिवजयंती ही नाचून नाही तर शिवजयंती वाचून साजरी करावी लागेल. पण शिवचरित्र वाचावं लागेल, कारण जोपर्यंत महान व्यक्तिमत्व आपण अंतःकरणामध्ये जपत नाही तोपर्यंत महानतेची स्वप्न आपल्याला कधीच पडणार नाहीत. आणि म्हणून शिवराय वाचले पाहिजे. पण शिवराय ज्या मातीमध्ये जन्माला आले त्याच मातीमध्ये आपण जन्माला राहू, ह्या महाराष्ट्राच्या मातीचा आपल्याला अभिमान पाहिजे. याच भूमीमध्ये आपण पैदा झालो, ही अत्यंत अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. तर छत्रपती शिवराय केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नव्हते, जगाना मुजरा करावा अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. पण आपल्याला आपल्याकडच्या असणाऱ्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा आपल्याला महत्व कळत नाही. त्यात महाराष्ट्राच्या मातीचा हा दोष म्हणावं की आपल्या मानसिकतेचा हे कळत नाही. तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लक्षात घ्या, माणूस मेल्याशिवाय मोठा होत नाही. एखाद्या वस्तूचं महत्व वस्तू कमावताना आणि जेव्हा ती गमावली जाते त्याच वेळा त्या वस्तूचं महत्व कळतं. राजा छत्रपती शिवराय हे नियतीनं दिलेलं एक अपत्य होतं. प्रचंड पराक्रम, प्रचंड ध्येयवाद, एक्सलंट प्लॅनिंग याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले छत्रपती होते. आणि म्हणून मी छत्रपतींच्या बाबतीमध्ये तर असं म्हणेल, नेचर हॅज एक्झॉस्टेड ऑल हिज पॉवर इन द क्रिएशन ऑफ छत्रपती. पण निसर्ग सर्व शक्ती गमावून बसला होता एकाच महामानवाला घडवण्यासाठी, ते म्हणजे आपले शिवछत्रपती. आणि म्हणूनच आपण खूप भाग्यवंत आहोत, आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेलो. ही माती संतांच्या वाणीनं आणि शिवरायांच्या पराक्रमानं पुनीत आणि अलंकृत झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. या छत्रपतींच्या जीवनात आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. छत्रपतींचा शिव विचार विद्यार्थ्यांच्या तनामनांमध्ये पेरला पाहिजे, या विचाराने मी या ठिकाणी उभा आहे.